स्वानंदी 4 दिवसासाठी नाही आली आहे माहेरी. अंदाज आलाय मला त्याचा, पण नक्की कळत नाहीये काय झालंय ते. नवरा बायकोंचं भांडण म्हणावं तर दोघं परस्पर बाहेर भेटतात, बोलतात. काय झालं असेल ग? ललिताने थंड डोक्याने कारस्थान करून स्वानंदीला घराबाहेर काढला. हं? खूप त्रास दिला पोरीला. 4 दिवस सुद्धा सुखानं जगू दिलं नाही तिला. आजी, तुम्हाला खूप त्रास होईल ऐकताना, पण मला सांगायचंय तुम्हाला. स्वानंदी नाही सांगणार, एका शब्दानं बोलणार नाही तुम्हाला ती. ललिता तिथं नाटकी बाई आहे. ललिताबाईंनी स्वतः लग्नाच्या आधी स्वानंदीला पसंत केलं होतं ना ग. हो, असं करण्यासाठी मीच तिला भाग पाडलं. तिला वाटलं वसंतराव इन्कम टॅक्स ऑफिसर आहे, त्यांच्याकडे खूप काळा पैसा आहे. मला माहिती होतं ना वसंतराव पैसे खात नाही, पण ललिताला पैशाचा खूप अभ्यास होता. तिचा तो पैशाचा माज उतरवण्यासाठी मला ना तिच्या घरामध्ये अशी तिखट डोक्याची, तिच्या डोक्यावर मिरे वाटणारी सून तिच्या घरात आणायची होती. आजी, तुमच्या वर्षाच्या लग्नात ना मला स्वानंदीमध्ये तो तिखटपणा जाणवला होता, म्हणून मम्मी म्हणून तू माझ्या स्वानंदीला त्या घरात ढकललीस. नाही आजी, नाही हो, असा नका ना गैरसमज करून घेऊ. मला मेलीला ललिताचं ना खरं रूप कळलंच नाही आजी, खरंच नाही कळलं. आणि नील स्वानंदी एकमेकाच्या प्रेमात बुडाले होते. मला वाटलं, पण ललिता इतके खालच्या थराला जाईल मला वाटलं नव्हतं. खालच्या थराला म्हणजे? खूप काही सांगण्यासारखं आहे. सगळं सांगितलं ना तर धक्का बसेल तुम्हाला, पण नाही, मी सगळं सांगणार आहे तुम्हाला. सांग. माझी स्वानंदी त्या घरात सुखी नाही, यापेक्षा मोठा धक्का काय असू शकतो माझ्यासाठी? पण मी तो पचवला, कारण आपल्याला यातून मार्ग काढायला हवा. हो, मार्ग तर काढायलाच हवा ना, म्हणूनच आले मी. आजी, ज्या घराची स्वप्न बघितली होती ना आपल्या स्वानंदीने, ते घर ललिता आणि माधवच्या उधळेपणामुळे जप्तीत जाणार होतं ऐन लग्नाच्या दिवशी. हो, मी 11 लाख रुपये दिले तेव्हा 2 महिने भाड्यासाठी तरी मिळालं त्यांना. पण तुझ्याकडं एवढे पैसे आले कुठून? पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलास तू इथे? विकीची चाडी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही.
पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?